विकतच्या सोया चापमध्ये भरपूर प्रमाणात मैदा असतं, पण हे हेल्दी सोया चाप तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता. सविस्तर रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे, ती चेक करा. एका भांड्यामध्ये 2 कप मैदा आणि चवीनुसार मीठ घालून हे पीठ मऊ असं मळून घेऊया. त्यानंतर एका पॅनमध्ये ज्या कपने मैदा मोजून घेतलं त्याच कपने 2 कप सोयाबीन, 2 कप पाणी घालून हे गॅसवर आपल्याला 4-5 मिनिटसाठी उकळवून घ्यायचंय. सोयाबीन चांगले फुलले की त्यातलं सगळं पाणी गाळून घ्यायचं आणि हे सोयाबीनचे तुकडे 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी पिळून घ्यायचं. पाणी जराही ठेवायचं नाही. त्यानंतर हे सोयाबीनचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर असे वाटून घ्यायचे. वाटलेले सोयाबीनचे तुकडे एका ताटामध्ये एखादा कपडा ठेवायचा आणि त्यावर पसरवून 4 तासासाठी सुकवून घ्यायचं. अर्धा तास मी हे पीठ भिजवून घेतलं. त्यानंतर 7 ते 8 मिनिटांसाठी हे पीठ जे आहे म्हणजे पिठाची चांगली मसाज करून घ्यायची, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. त्यानंतर 2-3 पाण्यामध्ये हे पीठ चांगलं धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातलं ग्लुटेन आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि पाण्यासोबत सगळं मैद्याचं पीठ निघून जातं. हे वेगळं केलेलं ग्लुटेन एका चाळणीमध्ये 4 तासासाठी तरी असंच ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं सगळं पाणी वेगळं होऊन जाईल. 4 तासानंतर एका भांड्याला तेल लावून घ्यायचं, ग्लुटेन घ्यायचं आणि त्याची 1-2 मिनिटसाठी मसाज करून घ्यायची. त्यानंतर सोयाबीनचा चुरासुद्धा चांगला वाळलेला आहे. सोयाबीनचा चुरा थोडा थोडा करून ग्लुटेनमध्ये घालायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक गोळा तयार होतो. मग असा छोटासा गोळा घेऊन लाटून घ्यायचा जाडसर. आईस्क्रीम स्टिक घ्यायची किंवा मग कोणताही स्पून वगैरे घ्यायचा आणि ह्या पट्ट्या अशा गुंडाळत जायच्या स्टिकला. त्यानंतर अशा पद्धतीने सोयाचाप तयार होतो. जास्त दाबून ह्या पट्ट्या गुंडाळायच्या नाही किंवा जास्त सैलसुद्धा ठेवायच्या नाहीत. आता उकळत्या गरम पाण्यामध्ये हे सोयाचाप असे सोडायचे आणि 10 मिनिटसाठी शिजवून घ्यायचे. शिजल्यानंतर हे डबल फुलतात आणि त्यानंतर हे पूर्ण थंड करून मग हे हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे. 6 महिनेसुद्धा हे फ्रीजरमध्ये राहतात. लगेच या सोयाचापपासून कोणताही पदार्थ बनवू शकता.